कारण कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या हसीना बाबू फरास यांची बहुमतानं निवड झाली आणि पहिल्यांदाच कोल्हापूरला मुस्लिम महिला महापौर मिळालेल्या आहेत। रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत। रणजित, काय माहिती? कोल्हापूर महानगरपालिकेची आज महापौर उपमहापौर पदाची निवड झालेली आहे। खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा समझोता आहे। एक वर्षाला महापौर एकमेकाला देण्यासंदर्भात त्यांच्या वाटाघाटी झालेल्या आहेत। पण कोल्हापूरचं महापौर पद हे एक वेगळ्या दृष्टीने पुन्हा एकदा चर्चेला आलेलं आहे। आता ज्या नूतन महापौर आहेत या हसीना बाबू फरास यांची निवड झालेली आहे। यांचे पती बाबू फरास यांची 1999 रोजी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झालेली। त्यानंतर पतीनंतर पत्नी महापौर होण्याचा हा एक वेगळा योग आहे। याच्यापूर्वी सासू महापौर झाली, त्यानंतर पुन्हा सून महापौर झालेली आहे। याच्यापूर्वी वडील महापौर झाले, मुलगा महापौर झालेला आहे। आता पती पाठोपाठ पत्नी महापौर असा एक वेगळा फायदा कोल्हापुरात पडलेला आहे आणि मुस्लिम महापौर होण्याचा मान यांना प्रथमच मिळालेला आहे। त्यामुळे कोल्हापुरामध्ये एक वेगळी लाट या ठिकाणी पसरलेली आहे। हसीना ज्या आहेत या राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ जे आहेत यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात आणि यापूर्वी काँग्रेसकडे महापौर पद होतं, आता राष्ट्रवादीकडे आलेलं आहे। निश्चितपणे हेच महापौर पद आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेलं आहे। रणजित, धन्यवाद या माहितीबद्दल।